राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये युतीच्या चर्चा सुरू असताना अचानक राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये 50 मिनिटे चर्चा झाली। बेस्ट पतसंस्थेत दारुण पराभव झाल्यानं राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण आलं। टाउन प्लॅनिंगचा विषय घेऊन मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असं राज ठाकरेंनी सांगितलंय। फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला असंही त्यांनी स्पष्ट केलंय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली। महाराष्ट्रातील सर्व पक्ष नेत्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत, तर यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत देखील चर्चा करणार असल्याचं पाठिंबा देण्याबाबत चर्चा करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। वर्धा दौऱ्यादरम्यान स्वागताच्या वेळी अजित पवार संतापले। कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी आणलेली पुष्पगुच्छ पॉलिथिनमध्ये होती। 100 वेळा सांगूनही घाण करता लोक शिव्या देतात असं म्हणत अजित पवारांनी स्वतः कचरा उचलला। उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्धा दौऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी केवळ एकच आमदार समीर कुणावार उपस्थित होते, इतर तीनही आमदार अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपनं ठाकरे गटाला डिवचलं। दादरच्या सेना भवन परिसरात भाजपनं फलक लावले। ठाकरे ब्रँड कोमत तर स्वदेशी देवाभाऊ जोमात अशा आशयाचं हे बॅनर पाहायला मिळाले। नुकताच पार पडलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झालाय। बोगस मतदारांचा शिवसेनेनंही धसका घेतल्याचं दिसतंय, कारण एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एका ॲपची निर्मिती करण्यात येणार आहे। या ॲपद्वारे बोगस मतदारांवर नजर ठेवली जाणार आहे। ॲपद्वारे मतदार यादीतील मतदारांची पत्ते, नावं हे तपासले जाऊन मतदारांची मोजणी केली जाईल। भाजपा आमदार तमिलसेल्वन यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। कॅप्टन तमिलसेल्वन भाजपचे सायन कोळीवाड्याचे आमदार असून त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचा दावा काँग्रेस उमेदवारानं केला। याचिकेत सेल्वन यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती।